जे महाराष्ट्र मंडळी, आपला नळ आणि टॉपिक, नळ आणि टाकी हा टॉपिक चालू होता. या टॉपिकचा आपला भाग 1 झाला होता. आजचा आपला असणार आहे भाग 2. तर आपण एकूण 3 टाइप घेतले होते. तर आजचा आपला आपण टाइप 4 पासून सुरुवात करू. ओके, चला बघा प्रश्न काय आत्ताचा. हा एक चेंजेस असेल. मास्तरचा डोळा तर तुम्हाला गॉगल दिसतोय. क्लास तर काय नाही, विषय काय झाला माहितीये का, सगळ्या गोष्टी मी हँडल करतोय. ठीक आहे, मला मदत करण्यासाठी माझा स्टाफ पण आहे, पण बऱ्यापैकी गोष्टी मी हँडल करतो. आता विषय काय, जवळपास मी 24 तासामधून माझं 15 ते 16 तास डोळ्याचे म्हणजे जे स्क्रीन आहे, लॅपटॉप स्क्रीन असो, मोबाईलची स्क्रीन असो, ते आमच्या डोळ्याच्या समोर राहते ना, तर डोळ्यांना त्रास व्हायला लागलाय. सोबत तिसरेच मागवलाय मी डायरेक्ट 2999 लेन्स कार्ड. ओके, एक नळ एक टाकी 10 तासात भरतो, दुसरा नळ 20 तासात भरतो, तिसरा नळ 30 तासात रिकामी करतो. तिन्ही नळ एकदम केले असता टाकी किती वेळामध्ये भरत. बघा याच्या अगोदर जो आपण प्रश्न पाहिला होता त्याच्यामध्ये काय होतं की तिघच्या तिघ नळ काय होते, पाणी भरत होते. पण या ठिकाणी काय आहे, 2 भरतायत आणि एक काय करतोय, खाली करतोय. तर मग या ठिकाणी काय करावं लागेल, क्रिया सेम टू सेम सारखीच असेल, फक्त विषय काय होणार, या ठिकाणी एका ठिकाणी मायनस चिन्ह येणार. तर मायनसचं चिन्ह कुठं येणार आहे ते आता आपण आपल्या इथं या टाइप मध्ये बघू. बघा काय करायचं, आपली क्रिया सारखी करायची. बघा काय, अरे पेन घ्यायचा राहिला, हा पेन म्हणा प्लास्टिकचं आहे, कसं बरोबर चालतंय. जा बाय पेटी तू मध्ये. हा बघा काय, 10 20 30, 10 गुणाकारामध्ये 20 गुणाकारामध्ये 30 भागाकारामध्ये. ओके, तेच 10 गुणाकारामध्ये 20 अधिक 20 गुणाकारामध्ये 30 अधिक 10 गुणाकारामध्ये 30. आता तुम्ही म्हणतो की मास्तर या ठिकाणी मायनसचं चिन्ह द्यायचं कुठं. तर भावा मायनसचं चिन्ह कुठं द्यायचं माहितीये का, ते काय बोललेत, पहिला 10 तासात भरतो, दुसरा बी भरतो, रिकामा कोण करते, तिसरा रिकामा करतो, तिसरा काय करतो, रिकामा करतोय. तर मायनसचं चिन्ह अशा ठिकाणी द्यायचं ज्या ठिकाणी तुम्हाला तिसरी संख्या आलेली नसेल. ज्या गुणाकारामध्ये तिसरी संख्या आलेली नसेल, मी काय म्हणतो पुन्हा एकदा ऐका, आलेली असेल नाही, आलेली नसेल, ज्या ठिकाणी तिसरी संख्या आले म्हणजे जी रिकामी करते ती आलेली नसेल, त्या ठिकाणी तुम्हाला मायनस चिन्ह द्यायचं. तर तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं ना, आता आपल्याला काय तिसरा 30 तासामध्ये रिकामी करतो, म्हणजे आपल्याला काय 30 यायला नकोय. तुम्ही जर पाहिलं या गुणाकारामध्ये पण 30 आलाय आणि ह्या गुणाकारामध्ये पण 30 आलाय, पण ह्या जो या ठिकाणी पहिला गुणाकार आहे, पहिल्या गुणाकारामध्ये 30 आलाय का रे, नाही आलाय. मग मायनसचं चिन्ह कोणाला लागेल, पहिल्या गुणाकाराला लागेल. मग या ठिकाणी तुमचं असं येणार, याला तुमचं हे मायनसचं चिन्ह याला येणार. ओके, तर मायनसचं चिन्ह पुढे द्यायचं, लक्षात आलं का काय बोललो मी, जो रिकामा करतो, जो रिकामा करतो, रिकामाची जी काही संख्या असेल ती ज्या गुणाकारामध्ये येत नाही, ज्याच्यामध्ये येत नाही त्याला आपण द्यायचं. आलं लक्षात. तर आपला रिकामा कोण करत होता, 3 नंबरचा, 3 नंबरची संख्या काय होती, 30 होती. त्या ठिकाणी बघा इथं पण 30 आला होता, इथं पण 30 आला होता, पण इथं 30 आलेला नव्हता, इथं 30 नाही आलेला होता, त्याच्यामुळे आपण याला मायनसचं चिन्ह दिलं. ऑल क्लिअर. ओके, तर पुढे जाऊ. बस मग एवढंच होतं, आता सोडवायचं. चला सोडवा बरं, व्हिडिओ स्टॉप करा, गुणाकार सोडवा. तो पण ते माझं गिफ्ट वाला घड्याळ घालतो, कसं आहे, फुगडच आहे. झालं बस, अब इसको करेंगे क्लियर. बघा यांचा गुणाकार काय होतो, 200, 3 2 6, 6000. भागाकारामध्ये बघा 20 गुणाकारामध्ये -10, तुमच्या ठिकाणी येणार -200 अधिक 3 2 6, ते तुमचे 600 अधिक हे तुमचे 300. झालं बस. चल घेऊ याला, हे तुमचे 6000 भागाकारामध्ये 600 अधिक 300 900 आणि 900 - 200 700. बस हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला. खाली काय उरलं, खाली उरलं तुमच्या ठिकाणी 60 भागाकारामध्ये 7. जर त्या ठिकाणी सोडवलं तर ते येतं तुमचं 7 7 7 8 7 8 56.
खाली उरले 4 आणि आपण 7ने भाग दिला होता. तुमचं उत्तर आलं 8.4/7. आणि हे पूर्णांक युक्त पूर्णांकात कसं काढतात हे शिकायचं असेल तर आपला पूर्णांकाचा व्हिडिओ पाहून टाका. ऍप मध्ये दिलाय, युट्यूबला दिलाय का मला माहिती नाही, पण ऍप मध्ये 100% दिलाय. ऍपला जाऊन आपल्या जे स्वराज अकॅडमी ऍप आहे, ऍपला पाहू शकतो. चला हे झालं, पुढे जाऊयात. बघा लगेच तुमच्या प्रॅक्टिससाठी लगेच प्रश्न आपण एकाने उपलब्ध करून ठेवलेत. बघ आता एक नळ एक टाकी 10 तासात भरतो, दुसरा पण 10 तासात भरतो, तिसरा 20 तासामध्ये रिकामी करतो. तिन्ही नळ एकदम सुरू केले असता टाकी किती वेळात भरेल? पहिला भरतो, दुसरा भरतो, तिसरा काय करतो? रिकामी करतो. चला बघा 10 गुणाकारामध्ये 10 गुणाकारामध्ये 20. बघा 10 गुणाकारामध्ये 10 अधिक 10 गुणाकारामध्ये 20 अधिक 10 गुणाकारामध्ये 20. आता रिकामी कोण करतोय रे? 3 नंबरचा करतोय. 3 नंबरचा आकडा काय? 20. आता कोणत्या गुणाकारामध्ये 20 ने आलं ते पाहायचं. इथं आलाय, इथं पण आलाय, इथं आलाय का इथं नाही आलाय, आपण मायनसचं चिन्ह इथं जायचं. आलं लक्षात? बघा आता 10 गुणाकारामध्ये 10 100 आणि 100 गुणाकारामध्ये 20 बरोबर आहे का तुमचे 2000. भागाकारामध्ये 10 गुणाकारामध्ये -10 -100 अधिक 20 गुणाकारामध्ये 10 200 अधिक इथं बी तुमचं 200. इकडे घेऊया आता हे तुमचे 2000 ऍज इट इज भागाकारामध्ये. हे बघा 200 अधिक 200 400 आणि 400 मधून 100 मायनस केले 300. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. खाली काय उरलं तुमच्या ठिकाणी 20 भागाकारामध्ये. जर तुम्ही या ठिकाणी सोडवलंय पूर्णांक युक्त पूर्णांकात 3 × 18 खाली उरले 2 आणि आपण 3ने भाग दिला होता. तुमचं उत्तर आलं 6.2/3. 6.2/3 आय थिंक हे असं आहे 6.2/3 ऑप्शन नंबर 4. पुढे जाऊयात. आलं लक्षात? बघा पुढचा प्रश्न काय? एक नळ एक टाकी 20 तासात भरतो, दुसरा 30 तासामध्ये भरतो, तिसरा 40 तासामध्ये रिकामी करतो. तिन्ही नळ एकदम सुरू केले असता टाकी किती वेळामध्ये भरेल? जब तक संतोष मास्तर रहेगा नाही चांद मी आहे ना, नका काळजी करू, मी सोडून देतो. बघा पहिला काय तुमचा 20 तासामध्ये भरतो, दुसरा 30 तासामध्ये भरतो आणि चौथा काय 40 तासामध्ये रिकामी करतो. बघा 20 गुणाकारामध्ये 30 अधिक 30 गुणाकारामध्ये 40 आणि अधिक 20 गुणाकारामध्ये 40. 20 गुणाकारामध्ये 40. चला सोडू. 3 दुने 6 7 चौक 24. तर तुमचे हे 24 1 2 3 0 1 2 3 0 भागाकारामध्ये 20 3 दुने 6 आणि 2 0 अधिक 3 चौक 12 आणि 2 0 अधिक 4 दुने 8 आणि हे 2 0 झालं. मायनसचं चिन्ह कोणाला द्यायचं? रिकामी कोण करतोय? 40 करतोय. आता 40 कुठं नाही आलाय ते पाहायचं. तर 40 तुमचा इथं बी आलाय आणि इथे बी आलाय, इथं नाही आलाय. मायनसचं चिन्ह कुठे येईल? इथं येईल. झालं लक्षात? बस सोडवायचं आता. चला हे तुमचे 24,000 ऍज इट इज जसेच्या तसे आणि भागाकारामध्ये. बघा 1200 अधिक 800 किती होतात? 2000 आणि 2000 मधून जर 600 गेले खाली किती होतात? 1400. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, खाली काय उरलं? 240 भागाकारामध्ये 14. बस सोडवायचं. तर तुम्ही सोडवलं 2ने भाग जातो. बे एक बे बे 7 14 इथं बे एक बे इथं 12 शून्य 120 भागाकाराने 17. तर तुम्ही जे सोडवलं 7 1 7 1 7 7 2 ओके 7 1 7 खाली उरले 5 5 घेतला 0 50 7 7 49 खाली उरला 1 आणि आपण 7ने भाग दिला होता. 17.1/7 तुमचं उत्तर आलंय. काय 17.1/7 ऑप्शन नंबर 1. आलं लक्षात? पुढे जाऊयात. टाइप 5 सोपं आहे, काही विषय नाही. एक शॉर्ट ट्रिक सांगतो बघा.
समान व्यासाच्या 4 नळांनी एक पाण्याची टाकी 9 तासात पूर्ण भरते. जर यापैकी फक्त 3 नळ सुरू ठेवले तर ती टाकी किती वेळात भरेल? काय 4 नळ आहेत ज्यांचं जे काही गोल आहे सारखंच आहे. तर काय 4 नळ जर सुरू केले ना तर ते 9 तासामध्ये भरून जातात. पण एक नळ कमी केला, एक नळ बंद केला, आता फक्त 3च नळ चालू आहेत. 3 नळ, त्या 3 नळांना किती वेळ लागणार आहे भरायला ते आपल्याला काढायचं. काहीच नाही करायचं. काय बोलले ते 4 नळांना 9 तास लागतात. मग काय करायचं 4 गुणाकारामध्ये 9. तर काय बोलले फक्त 3 नळांना किती वेळ लागेल तर भागाकारामध्ये 3 घ्यायचे. बस एवढं सोपं आहे. 3 एक 3, 3 त्रिक 9 आणि 4 त्रिक 12. तुमचं उत्तर आलं 12. उत्तर किती आलं 12. आलं लक्षात. ह्या पद्धतीने आपल्याला कार्यक्रम करायचा आहे. बघा पुढचं प्रॅक्टिस साठी लगे आपल्याकडे प्रश्न आहेत, काळजी करायची नाही. बघ प्रॅक्टिस साठी लगे प्रश्न उपलब्ध करून दिला. काय म्हटलंय की समान व्यासाच्या 5 नळांनी एक पाण्याची टाकी 20 तासामध्ये भरते. यापैकी जर फक्त 4च नळ सुरू ठेवले तर टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल? 100% भावा. जर 5 नळांना जर 20 तास लागत तर आपण जर एक नळ जर कमी केला 100% यांना जास्त वेळ लागणार आहे. तर तो जास्त वेळ किती लागणार आहे तेच या ठिकाणी आपण आपल्या स्वराज अकॅडमी नाशिकमध्ये शिकत असतो. बघा काय करायचंय 5 नळ 20 तासामध्ये म्हणजेच 5 गुणाकारामध्ये 20. आपल्याला विचारलं काय तर फक्त 4 नळ, तर भागाकारामध्ये 4 घ्यायचं, बस सोडायचं. 4 एक 4, 4 पंच 20, 5 5 25. तुम्हाला या ठिकाणी बाबड्या 25 तास लागणार आहेत. 25 तास म्हणजे 1 दिवस आणि 1 तास. 25 तास तुमच्या ठिकाणी उत्तर आहे. 25 तास कुठं दिले रे? ऑप्शन क्रमांक 3 मध्ये दिले. ऑप्शन क्रमांक 3 क्लिक करायचं आणि तुमच्या यशाच्या दिशेने 1 मार्क हे करायचं. भाई पोलीस भरती विषय असा आहे ना भाई, एक मार्काली महत्वाचा आहे. आपण म्हणतो की चल एक हात चुकलं काय कुठं कोण पैकीच्या पैकी घेतं. भाई विषय असा आहे ना पैकीच्या पैकी मी माझा विषय सांगतो. जिथं मी भरती झालोय ना आमच्या मधला टॉपर आय थिंक 96च आहेत. तर तुम्हाला एक सांगतो जशी मेरिट लागली ओपनच्या किती जागा होत्या आय थिंक काय त्याचं नाव कृष्णा, शंकर, त्याच्यानंतर हा ओपनच्या ना भाई 3 जागा होत्या. ओपन जागा किती होत्या? 3 होत्या. तर 3 पैकी जो पहिला होता त्याला होते 96 अधिक 50 बरोबर टोटल 146. जो 2 नंबरचा होता त्याला होते 96 अधिक 47 बरोबर 143. जो 3 नंबरचा होता ओमकार तुंगार त्याला पण 96 अधिक 47 बरोबर 143. हे 3 पोरं. हा 1 नंबरचा कृष्णा कस्तुरे, 2 नंबरचा शंकर पवार आणि 3 नंबरचा ओमकार तुंगार. हे 3 जण ओपन मध्ये गेले. ओके तर तुम्ही बघता. आणि मी होतो आता मी गेलो ओबीसी मध्ये. आता मी 4 नंबरला नाही म्हणतात. आता या तिकीटून लगेच चालू झाली या ठिकाणी ओबीसी. आता ओबीसीची एकच जागा होती. तर ह्या ठिकाणी मी गेलो 96 अधिक 47 बरोबर 143. बघा विषय काय झाला. याला बी सारखे मार्क, याला बी सारखे मार्क, मला बी सारखे मार्क. आम्हाला तिघांना सारखे मार्क आहेत. पण तिघांना सारखे मार्क राहून सुद्धा मी खाली मी ओपन मध्ये नाही गेलो. मला कॅटेगरी मध्ये थांबावं लागलं. का माहितीये का? वयामुळे. माझं वय यांच्यापेक्षा लहान होतं म्हणून मला काय करावं लागलं खाली त्याच्यामुळे यावं लागलं. मग बघा या ठिकाणी 1 मार्क किती महत्वाचा आहे. जर सपोज मला फक्त 1 मार्क कमी पडला असता, किती 1 मार्क कमी पडला असता, मी डायरेक्ट खाल्लेला असतो. माझ्या वरचा डायरेक्ट वर गेला असता, धाडकन डायरेक्ट विषय गॉन गेला असता. काय फक्त 1 मार्क. यांच्यामधून कोणाला सुद्धा सपोज कोणाला पेपरमध्ये कमी आले असते बघा. आणि 96 पैकी 96, 1 नंबरच्याला बी 96, 2 नंबरच्याला बी 96, 3 नंबरच्याला 96, मला बी 96. जशी सुरुवात झाली ना याची मेरिट लागायची पेपराच्या मेरिटचे वरचे जेवढे होते सर्वांना 96 मार्क होते. म्हणजे तुम्ही विचार करा. आणि किती 100 पैकी 100 पैकी 96 मार्क. बाबा हो पोर 100 पैकी 96 मार्क घेता येत म्हणजे एवढं खतरनाक कॉम्पिटिशन आहे.
मग विचार करा अभ्यास कसा व्हायचा. तर अभ्यास प्रॉपर पाहिजे, आपला एक पण प्रश्न चुकला नाही पाहिजे. जर तुमच्या मनामध्ये जर शंका असेल, हा ठीक आहे एखाद प्रश्न चुकला ते काय होतं, नाही नाही बाळा, एक प्रश्न चुकला म्हणजे एक प्रश्न किती नुकसान करतो मी एक सांगू का तुम्हाला, सांगतो बघा. आता एक प्रश्न किती नुकसान करतो तुम्हाला तुमचा हिशोब, एका प्रश्न तुम्हाला किंमत सांगतो. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुमचं एक प्रश्न चुकला म्हणजे तुम्ही मेरिट मध्ये हुकता. मेरिट मध्ये हुकले म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस करायला जवळपास 1 वर्ष तरी जातो. भरती यायला 1-1.5 वर्ष, आपण ऍव्हरेज 1 वर्ष पकडू. फक्त 1 वर्ष जरी पकडलं, एका महिन्याचा पगार असतो भाई 30,000. तुझे 12 महिने, 12 किती तुझे हे 36,000 रुपये. सॉरी 36 ना, म्हणजे 3,60,000 रुपये तुझ्या असं जागे. थांब, 3,60,000 आणि काय अलाउन्स वगैरे भेटत असतात, ते आपण ते 40,000 पकडू. ओके, म्हणजे जवळपास तुझं या ठिकाणी हे 4 लाख तुझे पगाराचे गेले. ते झालं. त्याच्यानंतर तुझ्यावर ते खर्च वगैरे होतोय, भरपूर गोष्टी. एक काम करू, ते त्या अलाउन्स मध्येच मिक्स करून तो सोपन सरळ तुझं 4 लाख रुपयाचं नुकसान होतंय. एका प्रश्नाची किंमत किती माहिती की भावड्या, 4 लाख रुपये. किती? 4 लाख रुपये. मी तुला असे बरेचसे पुरावे दाखवून देईल की ते फक्त एका मार्कामुळे राहिले. किती? एका मार्कामुळे. तर मग जो तो आता अभ्यास करतोय, तो अभ्यास करताना तू एखादा प्रश्न वाचतोय, एक्झाम्पल तुला हाच प्रश्न, हा नळण टाकीचा तुला हा प्रश्न आला पेपरामध्ये, तू हा ठीक आहे पेपरामध्ये आला, तू अभ्यास करतोय म्हणजे प्रश्नपत्रिका वगैरे सोडवतोय, तुला हा प्रश्न आला, तू हा प्रश्न काय केला स्किप, म्हणजे तुला नाही जमला त्याच्यामुळे तुला सोडून दिलं, तू याच्याकडे पुन्हा ढुकून कधी पाहिलं नाही ना, तू कधी हा प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्यामुळे हा प्रश्न तुला काही जमला नाही. आणि म्हणजे ह्याच टाईपचा तुला एक प्रश्न आला पेपरामध्ये, तू काय म्हणशील की सोड हा मला येत नाहीये, याला मी सोडून देतो, तुक्का मारून दे, लागला तर लागला, पुढे निघतो. पण भावड्या नेमकी मेरिट म्हणजे सर्वांना 96 राहतात आणि तुला 95 मार्क. तर 95 म्हणजे बी काही कमी मार्क नाही. 95 पाडायला किती बुडात दम लागतो, किती बुडाला फोडही पण अभ्यास करावा लागतो, किती आम्हाला माहिती आहे. 95, अरे भाई 90 येणं सोपं नाही रे. 90 यायला काय मेहनत करावी लागते, काय लॅब मध्ये काय घासतात, काय किती काय कसे काय लेक्चर, मला माहिती आहे. पण या ठिकाणी तुम्हाला 95 मार्क आणून सुद्धा फायदा नाही ना. जर मेरिट 96 ची लागते, तुम्हाला तुमचे 95 च्या अगरबत्तीला ऑप्शन कुठं, 95 चालतच नाही ना. 96 ला मेरिट क्लोज होऊन जाते तुझी वाली. म्हणजे मग ह्या ठिकाणी तू लक्षात ठेव, जर तू अभ्यास करतो, अभ्यास करताना तुझा एकूण एक प्रश्न महत्वाचा आहे. एकूण एक प्रश्न भाई, असं झालं नाही पाहिजे की हा मला हा टॉपिक येत नाही मी सोडून देतो, जाऊ द्या बघितलं जाईल. प्रत्येक म्हणजे मला सांगायचं म्हणजे आता एवढी बडबड मी काय करतोय, मला सांगण्या मागचं कारण फक्त एवढंच की प्रत्येक प्रश्न महत्वाचा आहे. प्रत्येक प्रश्न महत्वाचा आहे, म्हणून तुम्हाला सर्व आला पाहिजे. काय सर्व आलं पाहिजे. म्हणून तुम्ही काय करा, आता तुम्ही असं नाही करू की जीकेचं सर्वच करत बसा, सर्वच पुस्तकं घेत बसा, असं नाही करू. पुस्तकांच्या बाबतीत म्हटलं ना, आपल्याला 4 विषय. आता सर्वात पहिले मराठीसाठी सोपं सरळ बाळासाहेब शिंदे, पर्याय नाही. ओके, 2 नंबरला तुमचं काय तरी जीके साठी सध्या बाजारामध्ये भरपूर पुस्तक उपलब्ध आहे. रोज नवीन पुस्तक येते माहिती तुम्हाला. आणि तुम्हाला ऍड पाहायला भेटत असतील, फार ठिकाणी ऍड वगैरे पाहायला भेटत असतील की, तर ते जाऊ द्या, मी तुम्हाला सांगेल सह्याद्रीचा ढोकळा का माहितीये का, तुम्ही याची कुठंच ऍड पाहिली नसत. याची कुठंच ऍड असं प्रमोशन कुठं पाहायला भेटलं का, मला सांगून द्या की हा मी याचं प्रमोशन. तुम्हाला सह्याद्रीच्या ढोकळाचं कुठं प्रमोशन पाहायला भेटणार, कारण की भावड्या हे ब्रँड पुस्तक, याला प्रमोशनची गरज येत नाही. ज्यांनी अभ्यास केलात ना ते स्वतः रेफर करतात. आता मी अभ्यास करून मी लोकांना स्वतः सांगतो ना की हे पुस्तक घ्या, कळतंय का, हा विषय. इथं प्रमोशनची गरज, म्हणून सह्याद्रीचा ढोकळा घ्या किंवा तात्याचा घेतला तरी चालत. मी सह्याद्री का रेफर करतोय, तात्यांना गट
ब साठी म्हणजे त्याचं थोडासा जड जातो सुरुवातीला समजा, म्हणजे भारी आहे पण सुरुवात तुम्ही याच्यापासून ढोकळ्यापासून करा. हा तुमचा 9-10 वेळेस वाचला केल्यानंतर तुम्ही त्यात घेऊ शकता. पण हा कसं तुमच्या लवकर लक्षात जाईल, डोक्यात सह्याद्री ढोकळा. आणि 3 नंबरला तुमचं गणित. गणित आपलं तेच सर्वांचं फेवरेट सतीश भाऊ वसे. आणि नंतर 4 नंबरला बुद्धिमत्ता. बुद्धिमत्तेला पण आपलं तेच सतीश वसे फास्ट ट्रॅक. माझ्याकडे आता फास्ट ट्रॅक आहे, 2 मिनिटं दाखवतो. हे बुद्धिमत्तेचं माझ्याकडे हे फास्ट ट्रॅक आहे. म्हणजे असं नाही की मी तुम्हाला रेफर करतोय किंवा मला पुस्तक हे का पैसे, मी स्वतः वापरतो स्वतः. हे बघ हे बुद्धिमत्तेचं आहे. आणि राहिलं गणित दाखवतो. गणिताचं माझ्याकडे फास्ट ट्रॅक आहे. हे बघ फास्ट ट्रॅक मॅथ सतीश वसे. आणि तुम्हाला हे 2 बी दाखवू का? 2 मिनिटं लगेच 2 बी दाखवतो. हे तुमचं जे बोललो होतं ना 1 नंबरला बाळासाहेब शिंदे मराठी व्याकरण, ते पण पुस्तक आहे. थांबा टोकळा बी दाखवतो. ठोकळा पण आहे. आता माझ्याकडे हा ठोकळा बी. आता मला एक सांग, मी भरती झालोय, मला पगार चालू सर्व गोष्टी, मी पुस्तक काय घेतलं असं? विश्वास आहे भावड्या मला त्या पुस्तकावरती, अजून मजा येते मला त्या पुस्तकातून अभ्यास करायला. एक प्रकारचं आत्मिक सुख लाभतं डायरेक्ट, खरं सांगतो. तर त्यासाठी भावड्या मी अजून जेव्हा त्याची नवीन आवृत्ती येणार मी तेव्हा ते पुस्तक घेणार. सर्व ऑल पुस्तकं मी घेत राहणार. सो असं तुम्हाला एक सांगणं किंवा, आणि कधी कोणत्या पुस्तकाचं प्रमोशन वगैरे पैसे घेऊन या गोष्टी आपण ना कधी आजपर्यंत कधी कोणाला फसवलं ना काही, कधीच नाही. तुम्ही माझ्या टेलिग्रामलाही बघून घ्या, कधीच कोणाचं जर मी ते पुस्तक वापरलेलं असेल तरच मी तुम्हाला रेफर करणार आहे, अन्यथा मी ते पुस्तक कोणालाही रेफर करत नाही. जसं की आपलं इथे एक गोष्ट राहिली 5 नंबरला, ती म्हणजे चालकसाठी. आता जर कोणी चालकला फॉर्म तर त्यांनी घ्यायचं STI सचिन कुरण. जर तुम्ही चालक पदासाठी अभ्यास करतात STI चालक सचिन कुरण यांचं पुस्तक घ्यायचं. माझ्याकडे ते पण असेल कुठंतरी, त्याला सापडावं लागेल. कोणतरी घेऊन गेला असं नाकडून ते. ओके, मी वाटून टाकतो हे पुस्तक. आता जे पुस्तक मी वापरले मी तुम्हाला तेच रेफर करतो, नाही तर ऑफर भरपूर येतात. केवढे येतात माहितीये का? फक्त 2 प्रमोशन मध्ये माझा 1 महिन्याचा पगार निघेल एवढे येतात. पण मग नाही, कधी मला त्या चुकीच्या गोष्टी नाही जमल्या आणि मला फसवायचं नाहीये. जवळपास आज युट्यूबला माझ्याकडे 78,000 सबस्क्रायबर आहेत. टेलिग्रामला माझे आता 8,500 झालेत. आणि हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत तोपर्यंत 10,000 झालेले असतील. दाखवू का तुम्हाला? ठीक आहे सोड. आणि इंस्टाला माझ्या जवळपास 25, म्हणजे किती होत आहेत आकडा बघतायत का तुम्ही? $78,000, 25,000 आणि हे 10 झालेलंच असते. आता 8.5 जर येत पण लगेच 10 होणार आहेत. आणि हे तुमचे 10,000 000. इकडे तुमचं 8 5 13 1303 हातच्या लाले 1 7 1 8 8 2 10 10 1 11. सो या ठिकाणी 1,13,000 लोकांनी या ठिकाणी एक काम करू, हे 13,000 सोडून तू, कारण की मिक्स समजू जवळपास 1,00,000 लोक जर या ठिकाणी मला फॉलो करतात ना भाई, माझं काम आहे या ठिकाणी की त्यांना चुकीचं काही देणार नाही. आणि त्यांनी विश्वास ठेवलाय, त्यांचा विश्वासघात मी नाही करणार. बरेचसे लोक करतायत, कोण पैशासाठी काय करताय काय, मला काही कसेच काही घेणं नाहीये. जे काय आहे नाही फसव, एवढे सांग फसवायचं नाहीये. देव देवतोय बस, आलं लक्षात? आणि बाकी राहिली काय गोष्ट, टेलिग्रामला जॉईन वगैरे करून घ्या.
आपण बऱ्यापैकी टेलिग्राम सर्वात जास्त ऍक्टिव्ह आपण टेलिग्रामला असतो, युट्यूब पेक्षा जास्त आपण टेलिग्रामला ऍक्टिव्ह असतो. सो टेलिग्राम जॉईन करून घ्या. पुढचा प्रश्न बघा, समान व्यासाच्या 6 नळांची पाण्याची टाकी 15 तासात पूर्ण भरते. जर यापैकी फक्त 5 नळ सुरू ठेवले तर टाकी किती वेळात भरेल? किती? 6 नळ 15 तासामध्ये. 6 नळ 15 तासामध्ये, तर 5 नळ किती याच्यामध्ये? 5 एक 5, 5 त्रिक 15, 7 त्रिक 18, तर 18 तास. तुमचं उत्तर किती येणार आहे? 18. 18 कुठे? ऑप्शन नंबर आला. चला पुढे जाऊयात. टाईप नंबर 6 शेवटचा टाईप आहे. काय दिले? सारख्या व्यासाच्या 6 नळांनी टाकी 14 तासात भरते, तर त्याच व्यासाच्या 7 नळांनी टाकी किती वेळात भरेल? तेच बघा काय आहे, जर 6 ने 14 तासामध्ये भरते तर 7 ने किती मध्ये भरेल? बस 7 एक 7, 7 दुने 14, 7 दुने 12, 12 तास. खतम. सोपं आहे बघा. पुढचं कसं तसं काय बोलले तुम्हाला? तेच बोललेत. 8 नळांनी 18 तास लागतात, तर 9 नळांनी किती वेळ लागेल? तेच 8 नळांनी 18 तास लागतात, तर 9 ने किती लागत? 9 एक 9, 9 दुने 18, 8 दुने 16 तास. 16 तास कुठे? ऑप्शन नंबर 2 मध्ये. बघा याच्या पुढचं बी असंच आहे. काय बोललेत रे? 8 नळांनी 15 तासामध्ये, तर 9 नळांनी किती? ओके, 8 नळांनी 15 तासामध्ये, तर 9 ने किती? बस 3 त्रिक 9, 3 वाचे 15, 8 पंचे काहीतरी टायपिंग मिस्टेक झाली असावी असा माझा अंदाज. 2 नंबरचा प्रश्न. सहा 15 5 आहे. सॉरी टायपिंग इकडं ऑप्शन टायपिंग मिस्टेक आहे. हे सर्व बरोबर आहे. ओके, काही नाही, आपण बरोबर सोडत होतो, फक्त ऑप्शन चुकी दिले. काय होतं की 8 15 का रे? 8 15 9 बरोबर. ओके, काय आहे? 8 गुणाकारामध्ये 15, भागाकारामध्ये 9, 3 त्रिक 9, 3 वाजे 15, 8 पंचे 40 आणि तुमचे हे उरलेले 3. सो 3 एक 3 खाली उरले, एकावर घेतला होता. 3 त्रिक 9 खाली उरले 1, 3 भाग दिला 13.1 छेदिले 3, म्हणजे इथं असं 13.1 छेदिले 3 आलं लक्षात. सो 2. ओके, या ठिकाणी आपला भाग 2 या ठिकाणी संपतोय. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भाग 3 मध्ये. जय महाराष्ट्र.